बर बर बर. पवार साहेब, तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की नेमकं तुम्ही होम लोन म्हणजे घर जे बांधायचे, हा, तर हे नेमकं तुमच्या डोक्यात विचार आला कसा नेमकं? माझ्या म्हणजे घर बांधायचं तर म्हणलं सर आपल्याजवळ पैसे थोडे कमी आहे, हा तर हा. आपल्याला लोन केल्याशिवाय पर्याय नाही. नाही, ते झालं बरोबर, हा. पण तुमच्या डोक्यात असं कसं आलं की बाबा मला आता घर मोठं बांधायचं? म्हणजे काय डिस्कशन घरी वगैरे, काय म्हणजे डिस्कशन? घराची परिस्थिती पहिले घर समजा पत्राचं होतं आपलं, थोडी दैन होत होती, त्याच्यामुळे म्हणलं आता नवीन घर आपण बांधू. अच्छा. त्याच्या वगैरे मग आपल्याला घर बांधायचा निर्णय घेतला. बर बर मग बर मग आता आपल्याला काहीतरी आर्थिक बाजू कमी होती. बर बर मग बर. आपण थोडे बहुत पैसे होते हा, आपल्याकडे, होते पण बाकीचं थोडेफार. आपल्याला थोडस. हा, मग बर. 10 ते 12 लाख रुपये समजा आपल्याला लागत होते, तर आपल्याला म्हणलं मग थोडीफार तरी आर्थिक कमी म्हणजे पडायला 5-6 लागले लाख पाहिजे. रुपये होते हा, ऑलरेडी. 5-6 लाख, हा, 4-5 लाख रुपये, 5-6 लाख रुपये 4-5 लागत लाख होते. रुपये आपल्याला पाहिजेच म्हणून. बर बर तर बर मग आपण एक निर्णय घेतला की बाबा लोन आपल्याला पाहिजे. बर. म्हणजे मग- लोन साठी काही तुम्ही मित्राकडून, हा, नातेवाईकाकडून काही मित्राकडून, पैशाची हा, प्रयत्न केला का? प्रयत्न केला, हा हा. पण ते सगळं अर्थ गेलं, आपल्याला काही झालं नाही. पाहुणे करावले थोडस भाग झालं. बर मग आपलं मग नंतर मी लोनचं काहीतरी निर्णय घेतला. बर. मग मग कुठं फाईल वगैरे दिली होती? फाईल मग नाही, दुसरीकडे 2-3-4 बँकेला मी हे केलं, अच्छा. फायनान्सच्या हो हम्म. की SBI बँकेला असेल, पण माझं कुठेही ताळमेळ बसला नाही. बर बर मग बर. मला तुमच्या ज्येष्ठ फोर लोनचा इथं कळलं की या ऑफिसवर त्या बँक मध्ये हे इथं 100% होणार लोन. बर, कसं कळालं तुम्हाला हे आपलं जस्ट फॉर लोन? तर तुमचे एक इथं बँकेचाच एक गावात माणूस आलता, आमचे सर्वे ऑफिसर. सर्व्हिस ऑफिसचाच. अच्छा. त्यानं मला सांगितलं तुम्ही आमच्या ऑफिसला येऊन भेटा,